यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशुगव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। अजून पुढे जायचं आहे ना। काय चाललं होतं? मोह कशाला म्हणायचं? मोह मोह म्हणजे काय असतो? जे काही खरं सोडू नये ना त्याला सगळं म्हणायचं मोह। म्हणजे जे काय खोटे विचार आहेत, विकल्प आहेत, कल्पना आहेत, त्या सगळ्याला म्हणायचं मोह। जसं की खरं काय आणि खोटं काय ते विचार पहिला। खरं कशाला म्हणायचं? खरं काय आहे? जसं आहे तसं स्वरूप त्याला खरं म्हणलं। वस्तू किती आहेत? 6 आहेत। कुठल्या? जीव, पुद्गल, सांगितलं आम्हाला तुला सगळं। जीव, पुद्गल, म्हण, धर्म, अधर्म, आकाश आणि काल, हे 6 द्रव्य आहेत ना, हे खरे आहेत बस। म्हणजे ते खरं वस्तूचं स्वरूप आहे। त्याला सोडून जे काय विचार करतो ते सगळं कल्पना आहेत, मोह आहे, भ्रम आहे। मग मी आत्ता मनुष्य आहे हे खरं आहे का खोटं आहे? मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे खरं आहे का खोटं आहे? काय म्हणायचं? खरं म्हणायचं का खोटं म्हणायचं? कथनचित म्हणायचं म्हणजे पर्यायाने खरं आहे। म्हणजे एका द्रव्याचं नाहीये ना हे परिणमन, 2 द्रव्याचं मिसळून असलेली पर्याय आहे। त्यामुळं ह्याचे 2 द्रव्ये कुठली आहेत सांग? मी मनुष्य आहे असं म्हणत असताना जीवाचं एकट्याचं परिणमन नाही आहे आणि पुद्गलाचं एकट्याचं परिणमन नाही आहे। हे शरीर म्हणजे पुद्गल आहे ना, मग शरीराचं म्हणजे पुद्गलाचं आणि जीवाचं दोघांची मिळून अवस्था जी बनली त्याला आपण म्हणतोय मनुष्य। मग स्त्री, पुरुष, काय बालक, तरुण, वृद्ध, हे सगळं काय आहे? मिक्स परिणमन आहे, स्वतंत्र स्वच्छ वस्तूचं स्वरूप नाही आहे। मग जे जे वस्तूचं स्वरूप नाही ते सगळं सांगितलं जातं मोह। मग त्या मोहाला नष्ट करण्यासाठी लोक सांगतायत की खरं तत्वज्ञान जाणून घ्यायला पाहिजे। म्हणजे त्याच्यासाठी साधना केली जाते, त्याच्यासाठी धर्म केला जातो, त्याच्यासाठी सगळं यथार्थ ज्ञान करून घेतलं जातं। कशासाठी? मोहाचा नाश करायचा आहे म्हणून। आणि मोह म्हणजेच दुःख आहे। जिथं जिथं मोह आहे तिथं तिथं दुःख आहे, जिथं जिथं निर्मोहता आहे तिथं तिथं नियमाने सुख आहे, अशी व्याप्ती आहे। काय सांगितले? जेथे जेथे मोह आहे तेथे तेथे दुःख आहे, असं व्याप्ती म्हणजे काय म्हणायचं त्याला? अविनाभाव संबंध। इंग्लिशमध्ये सांग। ह्याच्याशिवाय ते नाहीच, राहूच शकत नाही। जसं मी आणि चहा, त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही, असा अविनाभाव असतो ना लोकांचा। तसं सांगायचं की ज्याच्याशिवाय जे राहू शकत नाही त्याला म्हणलं जातं अविनाभाव, असं ते शब्द आहे एक शास्त्रातला।
म्हणून तिथं काय सांगितलं, व्याप्ती म्हणजे जिथं जिथं मोह आहे तिथं तिथं नियमाने दुःख असतंच. लिही. मग आपल्याला सुख पाहिजे तर आपण काय करायला पाहिजे? काव्या, मला सुख पाहिजे, तू काय करणार सांग? सिद्धम, बोल, बोला काव्या. सुख पाहिजे तर दुःखाचे उपाय करतोय. परवा सांगितलं सगळं काय, सुखाय दुःखानी गुणाय दोषान. म्हणजे सुखासाठी दुःखाचे सगळे उपाय करतोय तर कधीही सुख मिळणार नाही. कुठं जायचं होतं आपल्याला? चाळीसगावला, आणि बसलोय कलकत्त्याच्या ट्रेनमध्ये. कुठं पोचणार? असं झालं. म्हणजे जायचंय पूर्वेकडं आणि पश्चिमेचा रस्ता धरला तर त्या डेस्टिनेशनला कधीच पोचणार नाही. मग तसं सांगितलं, आपल्याला सुख पाहिजे आणि मोहाच्या गाडीत बसलोय तर कधीच सुखापर्यंत पोचणार नाही. मग मोहाचंच एक रूप काय आहे? इच्छा. बघितलं का? नुसतंच फोटो काढून घेतलं, वाचलं का त्यातलं काय? थोडं वाचलं आणि थोडं माझ्यासाठी ठेवलं काय? काका काय सांगितलं होतं परवा अभ्यास? मोह इज इक्वल टू काय आहे आता? इच्छा. चार आहेत. तर वाचू आपण. मोक्षमार्ग प्रकाशक मध्ये त्यांनी 70 पानावर घेतले. घ्या तुम्हाला मोक्षमार्ग प्रकाशक पाहिजे असलं तर. हे हळू. दुःखाचं सामान्य स्वरूप, दुःखाचं लक्षण आहे आकुलता, आणि आकुलता इच्छा झाल्याशिवाय आकुलता होत नाही. म्हणजे जिथं जिथं इच्छा आहे तिथे तिथं आकुलता आहे. आकुलता इन द सेन्स, आकुलता म्हणजे स्थिरता नाही आहे, व्यग्रता, एक चलबिचल. आकुलता म्हणजे चंचलता म्हणा, एक शांती नाही, अशांती. आकुलता म्हणजे थोडक्यात. तर सांगतायत की जिथं इच्छा आहे तिथं कधीच शांती नसते, सतत आकुलता असते. घे तुला एक पुस्तक. बरं, मी शिकवते, राहू दे. काय सांगितलं? जिथं जिथं इच्छा आहे तिथं तिथं आकुलता आहे. काय इच्छा आहे सांग? 8 तारखेला भावाला भेटायचं आहे. इच्छा आहे तिथं त्याला भेटेपर्यंत आकुलता आहे. मग एक वर्णिजींनी उदाहरण दिलं होतं याच्यासाठी की एक मनुष्य होता आणि त्याचा मित्र येणार होता ट्रेननी, बरं का. रात्री 8 वाजता येणार होता तो, आणि त्यांनी लेटर लिहून पाठवलं होतं की 8 वाजता मी बरोबर येणार आहे, 5 मिनटासाठी ट्रेन थांबणार आहे आणि मी परत लगेच जाणार आहे, तर 5 मिनटं भेटायला ये स्टेशनवर. ठीक आहे म्हटलं. त्याला पण फार आनंद झाला, बेस्ट फ्रेंड होता आधीचा म्हणल्यावर. त्यांनी सगळं प्लॅन केलं आणि काय झालं? आला, भेटला, थांब. तर ते येईपर्यंत आज रात्री 8 वाजता येणार होता, 4 दिवसापूर्वी लेटर आलं. 4 दिवस काय झालं सांगा डोक्यात? भेटायचंय 8 वाजता जायचंय. आकुलताच आकुलता. ह्याला शांती म्हणत नाहीत, अशांती म्हणतात. होता एक आनंद होता भेटण्याचा, पण तरी सुद्धा स्थिरता नव्हती चित्ताला, मग म्हणायचं त्याला आकुलता. मग भेटायची इच्छा झाली म्हणून आकुलता झाली. मग आता 8 वाजले, ट्रेन आली, भेटला, किती आनंद झाला. भेटल्यावर आकुलता संपली का? होय, लगेच चालला म्हणून आकुलता. होय. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आकुलता आहेच अंतरंगामध्ये. मग तो गेला म्हटलं तर म्हणजे म्हणायचंय विचारांनी आकुलता असते. त्या मनुष्यामुळं आकुलता नाही आहे. तो येणार आहे, भेटणार आहे, कधी भेटणार, भेट होणार की नाही, हे सगळं विचारातूनच चंचलता आहे. म्हणून त्या मनुष्यामुळं काय झालं नाही आहे. मग आपले परिणाम आपण आकुलित करतोय म्हणून दुःख आहे. म्हणून इक्वेशन काय करायचं? जिथं इच्छा आहे तिथं पहिला, जिथं मोह आहे तिथं इच्छा आहे, इच्छा आहे तिथं आकुलता आहे, आणि आकुलता आहे तिथं दुःख आहे, आणि दुःख आहे तिथं संसार आहे.
काय म्हणलं? जिथं जिथं मोह आहे तिथं तिथं इच्छा आहे. इच्छा आहे तिथं शब्द आकुलता माहीत नसलं तर विचार काय नाही समजलं तर आकुलता आहे. जिथं आकुलता आहे तिथं दुःख आहे. वेगळा प्रसंग लावून घ्या तुमच्या जीवनातला. समजा काय ध्यानशिबिरला बसायचं भैया, सांग मोह आहे का निर्मोह आहे ते सांग पहिला. सिद्धम, ध्यानशिबिराला बसायचे किती मोह आहे का निर्मोह झालायस? मग तिथं त्याचा पण मोहच आहे. तो दिवस कधी येणार, कधी बसणार, कसं होणार, हे सगळे विचार चाललेत ना तुमचे. तर त्या बसण्याची इच्छा म्हणजेच आकुलता आहे. परत आकुलता झाली तर दुःख आहे आणि संसार भ्रमण आहे. आपल्याला संसाराचा नाश करण्यासाठी ध्यानाला बसणार आहे आपण. त्यामुळे त्याच्यामध्ये जाऊन आकुलता करू नका परत. म्हणून सांगितलं इथं 4 प्रकारची इच्छा सांगतायत बरं का. काय काय घेतलं? हो भाई पेन घेऊन बसा आमच्याकडं आज. इस संसारी जीव के मोक्षमार्ग प्रकाशक असेल तर पान नंबर 70 आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 प्रकारच्या इच्छा घटवल्यात. आणि इच्छा म्हणजेच काय आहे? मोहाचं रूप आहे. म्हणून आपण घेतोय. आपलं श्लोक काय आहे हो? 7 नंबरचं अर्थ काय आहे श्लोकाचा? मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. म्हणजेच मी कोण आहे हे ओळखू शकत नाही ज्याच्या ज्ञानावर मोह असतो. नाही समजलं तर मला विचार, मी सांगणार. काय म्हणले? ज्याच्या ज्ञानावर मोह आहे त्याला मी कोण आहे समजणार नाही. कोण आहे तू? शब्दाने म्हणतोय आपण मी जीव आहे म्हणून. आता शब्द समजलेत आपल्याला, पण त्या जीवाची भाववासना नको का? सांग मला, ह्याच्यातून बाहेर पडताना कोण जाणार आहे मेल्यावर? तो जो जाणार आहे ना बाहेर निघून तो जीव आहे, तो मी आहे. मग आता या जिवंत शरीरात दिसतोय, हे जिवंत शरीर म्हणतोय पण जीव आहे म्हणून जिवंत आहे. पण हे शरीराचं काय आहे? रिअल रूप काय आहे त्याचं? ते मृतच आहे. जसं डेड बॉडी पडलेली राहणार आहे तसंच आहे हे. बस जीव आहे म्हणून त्याच्यामध्ये चालू आहे सगळं हलनचलन वगैरे. नाहीतर हे पुद्गलच आहे. पुद्गलामध्ये प्राण नसतं. पुद्गल हे जड आहे, अचेतन आहे. त्यामुळं तो जो आहे, जो याच्यातून बाहेर पडणार आहे ना, त्याला आत्ता याच्यामध्ये जाणार. त्याला म्हणायचं भाववासना, अनुभव. त्यालाच म्हणलं जातं सम्यक दर्शन. मी कोण आहे? म्हणजे किती सामान्य शब्द वाटतात की मी जीव आहे, पण त्याचं भाववासना काय म्हणायचं, त्याचं भाव कळत नाही ना तोपर्यंत ते शब्दसुद्धा जड आहेत. म्हणून सांगतायत काय? तेवढंच फक्त ओळखायचं आहे की मी कोण आहे, एवढं घेऊन जायचं बरोबर जाताना. सगळ्यात मोठी निधी आहे ही. माताजींनी काय शिकवलं आपल्याला? जीव आहे ह्याची भावभासना करा, तर कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही गतीत गेला तरी सुद्धा सुखी राहणार. हे दुःख कायमसाठी नष्ट होणार. ज्याचं दुःख संपलं त्याचा संसार संपला. संसार संपवायचा का नाही? अजून सुरू तर करू दे म्हण की भैया. म्हणजे संसार म्हणजे परिभ्रमण. संसार म्हणजे लग्न नाही म्हणायचंय. संसार म्हणजे एका गतीतून दुसऱ्या गतीत, 4 गतीत, 5 परावर्तनांमध्ये भ्रमण करणं, ह्याला संसार म्हणलंय. तर या संसाराचा अंत झाला तर मोक्षाची प्राप्ती होणार. म्हणून 4 प्रकारच्या इच्छा सांगतायत. इस संसारी जीव के इच्छा किती प्रकारची असते? अनेक प्रकारची असते, 4च नसते. तर 4 असतात ना, ते चांगले भाग्यवान जीव असतील कोणतर म्हणायचं का? तर तुमच्या इच्छा किती हो? किती इच्छा आहेत? धनश्री काकी किती इच्छा आहेत सांगा? किती किती गावाला फिरून आला सांगा? इच्छा घेऊनच फिरून आलो की नाही? म्हणजे अनेक प्रकारची इच्छा. एका समयाला एक इच्छा नसते, अनेक इच्छा असतात. आणि त्या आपण कसं सांगितलं, एकावीस सगळ्या इंद्रियांचे भोग भोगण्याची इच्छा. भोगू शकत नाही पण तरी सुद्धा सगळे भोग एकत्र भोगायचे असतात. म्हणजे जेवण करतोय, कुठल्या इंद्रियाचा विषय? रसनेंद्रियाचा. त्याच्याबरोबर आपल्याला मोबाईल बघायचा असतो. मग काय झाला? चक्षु इंद्रियाचा विषय. काहीतरी ऐकायचं असतं, कोणाशी तरी बोलायचं असतं. हे काय झालं? कर्णेंद्रिय. आणि परत रसनेंद्रियाचा विषय. त्याचबरोबर अजून काहीतरी मऊ गादी पाहिजे, फॅन पाहिजे. सगळं खाताना आपल्याला एकदम सगळं व्यवस्थित, काहीतरी छान त्याचे फ्रॅग्रन्स असायला पाहिजे. सगळ्या इंद्रियांना युगपत भोगण्याचे भाव असतात. म्हणून सांगतात एक इच्छा पूर्ण करायला गेला तर अशी इच्छांची रांग लागते. म्हणून त्या इच्छेच्या अधीन होत नाहीत ते मुनिराज असतात. ते सुखी असतात. मग इथं सांगतायत संसारी जीवाला अनेक प्रकारच्या इच्छा असतात.
एक इच्छा तो विषय ग्रहण की है, उससे यह देखना जानना चाहता है. विषय म्हणजे काय, मी आत्ता सांगितल्यासारखं इंद्रियांचे भोग, त्याला म्हणायचं विषय. मग विषय ग्रहणाची इच्छा, 4 इच्छा सांगतायत ना, लिहा. पहिली इच्छा काय, विषय ग्रहण करण्याची इच्छा. म्हणजे काय, 5 इंद्रियांमध्ये ज्याला आसक्ती आहे त्याला ते विषय भोगावे वाटतात, त्या विषयांना ग्रहण करावं वाटतं. 5 इंद्रिय कुठले, कुठे वही पेन, वही पेन ना, आम्ही पण तिकडे चालू असतो की. स्पर्शनेंद्रिय राहू दे, चला. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय, हे 5 इंद्रिय आहेत. त्यांचे विषय कुठले, बोल सिद्धम. कर्णेंद्रियाचा विषय म्हणजे गाणी वगैरे, शब्द. स्पर्शनेंद्रियाचा विषय स्पर्श. रसनेंद्रियाचा विषय रस. घ्राणेंद्रियाचा विषय गंध. चक्षुइंद्रियाचा विषय वर्ण, रूप, हे सगळं चक्षुइंद्रियाचा विषय. मग सांगतायत की असे 5 इंद्रियांचे विषय ग्रहण करण्याची इच्छा म्हणजेच ते भोगण्याचे भाव, ह्याला म्हणायचं पहिली इच्छा घेतली. मग त्यांनी काय लिहिलंय, वाचते इथं. एक इच्छा तो विषय ग्रहण की है, उससे यह देखना जानना चाहता है. जैसे वर्ण देखने की, राग सुनने की, अव्यक्त को जानने की इत्यादि इच्छा होती है. वहाँ अन्य कोई पीड़ा नहीं है, परंतु जब तक देखना जानना नहीं होता, जानता नहीं है, तब तक महाआकुल व्याकुल होता है. इस इच्छा का नाम है विषय. काय, एखाद्या विषयाला तुम्हाला जाणायचंय, बघायचंय. काय म्हणलं, समजा ते परवा काहीतरी चाललं होतं ना, काय झालं ते, पुण्याच्या जवळ आहे ते काय हो, तुम्ही गेला होता तसलं जैन म्युझियम का काहीतरी झालं ना, काय नाव त्याचं, अभय प्रभावना असं नाव आहे का त्याचं. बरं, ॲडव्हर्टाइजमेंट करे ना मी, आपलं सांगते फक्त की ते काय आहे हे जाणून घ्यायची, बघायची इच्छा. मग ते बघेपर्यंत किती शांती होती हो. बघायचंय 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 म्हणजे ह्याला म्हणायचं विषय ग्रहण करण्याची इच्छा. मग तिथं गेल्यावर किती आनंद आला हो, भरपूर आनंद आला. म्हणजे मग का परत आलात मग इथं यायची इच्छा झाली का घरात, म्हणजे एका वेळी एक इच्छा राहिली का, पुन्हा ते पण सोडून पुन्हा घरात यायची इच्छा. म्हणजे एखाद्या विषयाला ग्रहण करण्याची हे 5 इंद्रिय आहेत ना, तर या 5 इंद्रियांमध्ये आपला उपयोग फिरत असतो सतत. मग कुठल्या ना कुठल्या इंद्रियांना ग्रहण करण्याची, त्या विषयांना ग्रहण करण्याची इच्छा, हे मोठं दुःखाचं कारण आहे. पहिलं, जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत व्याकुल, महाव्याकुल होत आहे. जसं लहान मुलगा असेल आणि त्याला एखादी वस्तू पाहिजे असेल तर तो कसं त्याचं दिसून तर येत आहे काय, तो काहीतरी रडतोय, ओरडारडी करतोय, मारपीट करतोय, पाहिजेच. जसं त्यांनी काय केलं होतं, मुलांनी काही इच्छा, त्याला दिसलं की बाहेर आपल्या घराच्या हत्ती बांधलंय कोणीतरी. मग काय झालं, त्या मुलाला जीव घालायचं होतं. म्हटल्यावर सांगितलं बघ तिथं हत्ती आलाय, असं दाखवलं. हत्ती नव्हती बरं का ती, माधुरी हत्तीच होती, हत्तीच होता. तर त्यांनी सांगितलं त्या मुलाला जीव घालायसाठी बघ हत्ती बांधलाय. आता ते मुलगा त्या काय म्हणायचं वडिलांपेक्षा हुशार होता, ते म्हणला तो हत्ती मला पाहिजेच, मग मी जेवणार. आता वडिलांनी काय करायचं, वडिलांचं घर आपलं छोटं, कमाई छोटी, ते म्हणले हत्ती काय आपण घेऊ शकतो का, पण म्हणला मुलगा नाही मला मिळालं तरच मी जेवणार. मग आता गेला त्या हत्तीकडे, वाल्याकडे आणि सांगितलं की सांग की तू ते आमचा हत्ती झालाय म्हणून, असं तर ते जेवेल. मग ते गेला आणि सांगितलं त्यांनी की हो तुमचा हत्ती, आता जेव. ते म्हणला नाही आमच्या घरात आणून बांधायला सांगा. आता काय करायचं, ते म्हणलं अरे दारात ना आत तरी यावं की कसं येणार ते. म्हणला नाही तरी पण आणायचं म्हणला, आणि घरात बांधलं तर मी जेवणार.
मग आता कसं तर करून त्याला घरात आणून बांधलं. कुठं नेऊन बांधलं होतं? वंतारामध्ये. तर ते घरात आणून बांधलं. बांधल्यावर काय झालं, आता जेव म्हणलं तर मुलाचं असं काय म्हणतात, बाल हट्ट असतो ना, तो म्हणतो नाही मला तो हत्ती माझ्या खिशात पाहिजे. आता काय करायचं? होय, पाठवते थांबा त्या मुलाकडे तुम्हाला. मातीचा हत्ती करून खिशात घाला म्हणे. म्हणजे म्हणायचे अशी इच्छा कशी पलटत राहिली हो. मग महाव्याकुलता म्हणतात ह्यालाच. जेव्हा एका इच्छेला पूर्ती करायला गेलात ना, समजून घ्या माती होणार आपली. म्हणून कुठल्या इच्छेच्या अधीन होऊ नका हे सांगतायत. मग पहिली इच्छा काय सांगितली? विषय ग्रहण. आता दुसरी इच्छा सांगतायत. एक इच्छा कषाय भावों के अनुसार कार्य करने की है, जिससे वह कार्य करना चाहता है. म्हणजे कषाय हे दुसऱ्या इच्छेचं नाव. कषायाची पूर्ती म्हणा. कषाय म्हणजे काय? कषाय म्हणजे काय भैया? आत्म्याला कसतात ते कषाय. म्हणजे काय करतात? चावतात. आत्म्याला कसतात म्हणजे काय करतात? पकडतात, वरबडतात. कषाय म्हणजे कुठले नाही विचारलं मी. कषाय म्हणजे काय सांगायचंय मला तुम्हाला. कषाय म्हणजे काय? वाईट परिणाम. कषाय म्हणजे काय हो? खाली वाचायला लागलाय का? थांबा जरा बघू दे. नाही नाही नाही. कषाय म्हणजे काय? किती वेळा तर घेतलंय मी हे. काका तुम्हाला माहित आहे? सांगा चला. प्रज्वल. गुगल सर्च करू नको लगेच. कषाय म्हणजे जे आत्म्याला कसतात ते कषाय. पण कसतात म्हणजे काय करतात? क्षीण करतात. शक्ती, आत्म्याची शक्ती जे क्षीण करतात त्याला म्हणायचं कषाय. म्हणजे तुम्ही एकदा क्रोध केला तर विचार करा, इतके तुमचं सायन्स पण सांगतंय काय, कितीतरी जास्त तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतंय त्याच्यामध्ये. जर एकदा तुम्ही रागाला आलात तर 100% ब्लड तुमच्या डोक्याला जाते. आणि मग त्याच्या निमित्तात परत ब्लड प्रेशर वाढणार, त्याच्यात अजून सगळे रोग होणार. म्हणजे कशाला साठी सांगत होते? कषाय म्हणजे काय? ते आत्म्याची शक्ती क्षीण करतात त्याला म्हटलं जातं कसतात. कसतातचा शब्दशः अर्थ जसं त्या जमिनीला कसतात म्हणलं ना, त्याचं काय म्हणायचं आहे? त्याचं म्हटलं जाईल की शक्ती बदलवली. तसं इथं क्षीण केली जाते. त्या कषायांची शक्ती वाढवली जाते. त्यामुळं आत्म्याची शक्ती क्षीण केली गेली. म्हणजे त्या विभावांची शक्ती वाढली आणि तुमची शक्ती कमी झाली. मग आपण त्या कषायांच्या अधीन होतो तर आपल्याला पण असंच हीन शक्तीचा अनुभव होतो. एक इच्छा कषाय भावों के अनुसार कार्य करने की है. कशासाठी बघतोय हे आम्ही सगळं भैया? मोह. मोहाचं एक रूप आहे इच्छा. कारण आमच्या 7व्या श्लोकामध्ये मोह सांगितलाय. मोह काय असतो? जो तुम्हाला स्वभावाला प्राप्त होऊ देत नाही. मग जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला स्वभावाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगितलं सगळ्या इच्छांवर विजय मिळवतात मुनिराज. मग इथं काय सांगायचंय? विषय ग्रहण करण्याची इच्छा पहिल्यांदा घेतलं, 5 इंद्रियांना ग्रहण करण्याची. दुसरं सांगितलं प्रज्वल कषायाची, ह्यालाच म्हणायचं कषायाची पूर्ती. तर कषाय भावांच्या अनुसार कार्य करण्याची इच्छा, जिससे वह कार्य करना चाहता है. जैसे बुरा करने की इच्छा. उदाहरण सांग. कोणाचं तरी वाईट करण्याची इच्छा, कोणाचं तरी हीन करण्याची इच्छा. म्हणजे काय? सगळं गिऱ्हाईक माझ्याकडेच यावं. काय झाली हो इच्छा? दुसऱ्याचं वाईट करायची इच्छा झाली. कुठं वाईट झालं? आम्ही काय वाईट केलं? इच्छा केली. मग तिकडं जाणाऱ्याला इकडे यावं ही इच्छा केली ना तुम्ही, त्यातच वाईट झालं त्याचं. उगीच तुम्हाला वाटतं मी लय चांगला केली आपण वाईटची इच्छा, आपलंच वाईट होत आहे.
का वाईट होते हो? पैसे लाभ झाला की त्यांनी आला तर मग काय मी दुकानात बसून असं इच्छा करायचं का जावा लोकांना तिकडे जावा तिकडच्या दुकानात जावा अशी करणार का इच्छा? यावा बी नाही जावा मग तिथं कशाला बसायचं इथं बसायचं मंदिरात देवादेवा करायचं जावा यावा कशाला? बर चला तर कशाय भावांच्या अनुसार कार्य करण्याची इच्छा म्हणजे कोणाचं तरी वाईट चिंतणार कोणाचं तरी काहीतरी घात व्हावा हे चिंतणार किंवा कोणाला तरी नुकसान व्हावं कोणाचं तरी काहीतरी मिळावं हे सगळे भाव म्हणजे ही एक प्रकारची इच्छा। यहाँ भी अन्य कोई पीड़ा नहीं है परंतु जब तक वह कार्य न हो तब तक महाव्याकुल होता है। जसं सासू काय इच्छा करती सांगाओ? सून काय इच्छा करती? सासरे काय इच्छा करते? सासूबाई काय इच्छा करती? शास्त्राला यावं ग बसा इथं बसल्यावर असं बोलताय सासरे म्हणले मी जीव म्हणले ॲज अ सासरे काय इच्छा करता हो? ॲज अ सासूबाई सूनबाई काय इच्छा करणार? वैर असेल ना जर सासूशी सुनेशी सून किंवा सासऱ्यांशी मुलाशी तर त्यांचं वाईट व्हावं हे भाव निरंतर डोक्यामध्ये काय ना काय करून वाईट इन द सेन्स मला कमी नाही पडायचं त्यांच्यासमोर असे भाव सुनेचे भाव किंवा सासूचे भाव असे असतात जेणेकरून की वर्चस्व न करावं त्यांनी माझ्यावर असं काहीतरी। मग ही लेखण्याची भावना म्हणजे कशाय आहेत आणि मग त्याच्या निमित्तात सतत आकुलता रोटली केली तर सासूबाईंनी म्हटली आज गोलच केली नाही काय झालं दुसऱ्या दिवशी गोल गरगरीत केली सासूबाईंनी काय म्हणलं शेकलीच नाही नीट मग तिसऱ्या दिवशी छान शेकली गोल केली तर सासूबाई काय म्हणाले जाड झाली परिचय झालेलं म्हणजे काय ना काय असं ते असंतुष्ट वृत्ती असती ना मग असंच एक काय होते जावई होते नवीन घरात गेले बरं का आणि त्या सासूबाई होत्या बरोबर बहुतेक म्हणजे पहिल्यांदाच सासरी गेले होते सगळेजण मिळून कोण नवरा त्याची आई वगैरे हे सगळे मिळून गेले होते बायकोच्या घरी कळलं ना काय म्हणायचं सुनेच्या घरी गेले होते सासू सासरे आणि नवरा पहिल्यांदाच आणि काय झालं तिथं त्यांनी येणार म्हटल्यावर हे बिचाऱ्या सासू सासऱ्यांनी काय केलं होतं काकींनी काकांनी भरपूर आपलं पंचपक्वान्न केली सगळं सजवून बिजवून ठेवलं सगळं स्वागत करण्यासाठी आणि त्यांची वृत्ती कशी होती असंतुष्ट इन द सेन्स असंतुष्ट म्हणजे समाधान नाही सॅटिस्फॅक्शन नाही कुठल्या गोष्टीचं तर त्यांनी आपलं आल्यावर सगळं छान बाजे बिजे वाजवले सगळ्यांचं स्वागत केलं तर ते म्हणले सनई नाही ठेवली तुम्ही मग आपलं ते म्हणले नाही ते नाही मिळालं असं काहीतरी मग जाऊन तिथे जेवायला बसले ताटावर तर सगळे आपले पक्वान्न मांडून ठेवले सुनीता काकींनी तर ते काय म्हटले जिलेबी नाही केली तुम्ही म्हणजे काय झालं सगळं करून असंतुष्टता असेल ना अंतरंगामध्ये तर मग ते बिचारीने जिलेबी पण करून दिली बरं का काकींनी आपला तर मागितलं म्हणलं काय करणार आणि मग ते करून दिल्यावर म्हटले थोडी गोड अजून थोडी झाली असती तर असंतुष्टता अशी वाढत जाते त्याला म्हणायचं कशायाच्या अनुसार इच्छा तर त्याच्या निमित्तात जीव महाव्याकुल राहतो इस इच्छा का नाम है कषाय। आता तिसरी इच्छा सांगतायत एक इच्छा पाप के उदय से जो शरीर में या बाह्य अनिष्ट कारण मिलते हैं उनको दूर करने की इच्छा। काय सांगितलं तिसरी इच्छा काय पापाचा उदय दूर करण्याची इच्छा कोणाला नसती हो पापाचा उदय दूर करण्याची इच्छा प्रत्येकालाच अपेक्षित आहे मला पापाचा उदय न येवो पापाच्या उदयात काय काय होतंय सगळ्यांचे पाप ऐकायला पाहिजे काय उदय येतोय पापाच्या उदयात काय काय होतंय योगिता ताई रोग पीडा
तुम्हाला काय काय आलं ते सांगा, दुसऱ्याचं सांगू नका. त्यात लिहिलेलं आहे तेच सांगितलं मी. त्यात लिहिलेलं नका सांगू, मला तुमचं सांगा विचारायले, ते मी वाचते की. काय होते काका पापाचे उदयात? भैया, आपल्याला पापाचं उदय आलं तर काय होतंय? तुम्हाला काय झालं ते सांगा. हो, प्रवचन मी सांगते. दुखते. बर. शास्त्राला यायला उशीर होतंय. किती लय मनापासून सांगायला वाटायला ग बसा. तिथं बसायचं असते दुकानात तुम्हाला. काय होते भैया पापाच्या उदयात? पूजा, पापाचं उदय आल्यावर काय होतंय? शोक करतो, भयंकर शोक करतो. मग त्या शोकाने किती कार्य होणार आहे सांग. काय पण असेल ते पापाचं उदय, तर त्या उदयाला साम्य भावानी फेस करावं लागतं, तर त्याच्यातून बाहेर पडतो. तर ह्यांनी काय सांगते ताई, एक इच्छा पाप के उदय से जो शरीर में या बाह्य अनिष्ट कारण मिलते हैं उनको दूर करने की होती है. ते जवळ आलं ना अनिष्ट कारण, तर कधी दूर होईल? दात दुखायला तर कधी बरं होईल? ते रोग आलाय ना जवळ आपल्या, ते पाप आलंय जवळ, तर ते पाप कधी दूर होईल? किती तीव्र इच्छा त्याचं नष्ट करण्यासाठी म्हणून वगैरे. तर सांगतायत की पाप नष्ट करण्यासाठी म्हणून झालेली इच्छा, पापाचा उदय, तो दूर व्हावा. रोग, पीड़ा, क्षुधा आदि का संयोग होने पर उन्हें दूर करने की इच्छा होती है. सो यहाँ यही पीड़ा मानता है. जब तक वह दूर न हो तब तक महाव्याकुल रहता है. ये इस इच्छा का नाम है पाप का उदय. काय म्हणले अनिल? पाप कशाला म्हणायचं सांग. पाप म्हणजे काय हो धनश्री काकी? पाप म्हणजे काय? वाईट विचार. पाप म्हणजे काय हो निखिली? ते पाप म्हणजे काय? पाप लय माहित नसायचं का? निष्पाप असू नका. पाप म्हणजे काय विचारले तुम्हाला, धर्म म्हणजे काय विचारले नाही. पाप म्हणजे काय पूजा? वाईट कार्याला पाप म्हणतात. वाईट कार्याला पाप म्हणतात. बर, पाप म्हणजे काय अनिल सांग. मी पाप करत नाही म्हण. बरोबर आहे. आपले परिणाम. पाप म्हणजे लय काय आमचा विचार करू नका. पाप म्हणजे माझे भाव आहेत ते. मग कोणाला नष्ट करायचंय हो बाहेर? पापाचा उदय दूर करायचं म्हणजे कोणाला दूर करायचं? बाहेर कोणाला नष्ट करायचं नाहीये. आपले विचार आहेत ते पाप म्हणजे. आणि मग त्याला दूर केल्याशिवाय पुण्याचा उदय येणार नाही. पुण्य म्हणजे पण आपले विचारच आहेत, परिणामच आहेत. शेवटी आपल्याला वाटतं पुण्य म्हणजे मंदिर, देव, शास्त्र, गुरु हे पुण्य. हे नाही आहेत. ह्याच्या ठिकाणी आल्यावर तुमचे जे परिणाम होणार ते परिणाम म्हणजे पुण्य आहेत. ते बाहेर गेल्यावर जे व्यसन करण्याचे पाप भाव आहेत ते पाप आहेत. जाऊ दे, इथं बसून सुद्धा हातात मोबाईल असेल समजा प्रज्वल, तर म्हणजे त्याच्यावर काय तुम्हाला इतर बघण्याचे भाव ना, इथं बसून पण पाप झालं. म्हणून मागं पण सांगितलं होतं मी, तुमच्या हातात एक साधन आहे असं की ज्याच्या निमित्तात भयंकर पापाचा उदय प्रतिसमयाला चालू आहे. म्हणजे 5ही पाप आहेत त्याच्या निमित्तात. आणि तेच साधन तुम्ही काय म्हणायचं धर्माच्या प्रगतीसाठी सुद्धा करू शकता. त्याच्याच निमित्तात अनेकांना आज कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना काय म्हणायचं मार्ग मिळालाय. त्याच्यात निमित्तात स्वाध्यायाची रुची लागली आहे. त्यांचं आयुष्य परिवर्तित झालंय अनेकांचं. कारण हे असलं ऑनलाईन वगैरे काय पूर्वी नव्हतं. म्हणजे तेच साधन आहे एकच. त्याच्याद्वारे काय करायचं हे चाकू हातात दिला. काय करणार हो दिल कट करतो ना भाजी घरी का नाही? ऐश्वर्या काय करायचं चाकूचं? भाजी करते. म्हणजे एकच आहे ना ते अवजार. त्याच्याद्वारे काय करायचं हे एखाद्याच्या मनात येणारे ते परिणामच त्याला पाप करवतात. जसं सांगितलं एक मनुष्य होता बरं का, आणि तो गावात राहत होता आणि त्याला फार इच्छा होती की आपण ऑनेस्टली काम करायचं आणि पैसा कमवायचा, भरपूर पैसा कमवायचा अशी त्याची इच्छा. पण त्याला जॉब मिळत नव्हता. असं काय छोट्या खेड्यामध्ये राहणारा एक दिवस तो असंच शहराच्या दिशेने निघाला होता.
आणि समोरून एक वृद्ध मनुष्य त्याच्याजवळ यायला लागलेला दिसला, ज्याच्याकडे की मोठे मोठे बॅग होते, पोटल्या होत्या मोठ्या, खूप जड अशा, आणि त्याला ते उचलत नव्हतं एवढं मोठं. मग तो जवळ येत असताना त्यांनी हाक मारून विचारलं, इथं कोणी लेबर मिळेल का मला ते कॅरी करायला. मग हा म्हणला, तुमची इच्छा असेल तर मी करून देतो, तुम्ही जर मला काय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असला तर मी करून देतो. मग तो म्हणला, ठीक आहे, एक बॅग तू कॅरी कर, मी तुला त्याच्या निमित्तात 3 गोल्ड कॉईन देईन. मग तो म्हणला, ठीक आहे, पण कुठं जायचं होतं, दुसऱ्या गावाला जायचं होतं ते घेऊन, बरं का. मग ते निघाला रस्त्यावरनं जाताना, आणि काय म्हणून विचारलं, त्यांनी खूप जड होतं. त्यांनी सांगितलं, ह्याच्यामध्ये ब्रांज कॉईन आहेत, तांब्याचे कॉईन म्हणतात ना, तर त्यांनी भरलेली पोटली आहे ती. मग तो म्हटला, फार जड आहे ही. मग तो मनुष्य म्हणतो वृद्ध की तुला मोह तर होणार नाही ना ह्याचा, तू पळून घेऊन जाणार नाहीस ना. तो म्हणतो, नाही, मी एक ऑनेस्ट माणूस आहे, मला पैसा कमवायचा आहे, पण चांगल्या मार्गाने कमवायचं आहे, असं तो म्हणतो, आणि विश्वास ठेवा माझ्यावर म्हणतो. निघाला, आणि रस्त्यात आता खूप दूर गेल्यावर नदी आली. मग त्या नदीतून जात असताना त्याला 2 बॅग कॅरी होईनात त्या ओल्ड मॅनला. मग त्यांनी सांगितलं काय की, म्हणला तू अजून एक बॅग माझी घेत असला तर मी तुला अजून थोडा पैसा देईन, तू तेवढं घेऊन चल. तो म्हणलं, ठीक आहे. त्यांनी दुसरं बॅग उचलली, त्यात काय म्हटलं तर त्यांनी सांगितलं, सिल्वर कॉईन आहेत. कसलं माणूस असत ना, म्हातारा माणूस रस्त्यावरनं चाललाय आणि असलं घेऊन चाललाय म्हटल्यावर कुठल्या गावात त्या शोधून काढायला पाहिजे ना. बारामतीतच असणार होईल. तर ते आपलं म्हटलं, ठीक आहे, घेऊन जातो. आणि मग त्यांनी ती नदी क्रॉस केली. त्याच्या हातात 2 बॅग आणि वृद्ध माणसाच्या हातात 1 बॅग होती. आता प्रत्येक ठिकाणी त्या वृद्ध माणसाला शंका की हा घेऊन पळून तर जाणार नाही ना. तो आपलं प्रत्येक ठिकाणी विचारतोय की तुला मोह होत नाही आहे ना, घेऊन तर जाणार नाहीस ना. तो म्हणतो, नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग आता जाताना परत रस्त्यात डोंगर आला एक, आणि आता ती चढायची होती म्हटल्यावर त्या माणसाला ते शक्य नव्हतं ओझं घेऊन चढायचं. तो म्हटला, तू ही पण बॅग जर घेऊन चाललास तर मी तुला अजून पैसा देईन. ह्यानी विचारलं, त्यात काय आहे? काय होतो? गोल्ड कॉईन होते. पोत्यात गोल्ड कॉईन घेऊन जात असतं का कोण? तरी पण म्हणले स्टोरीमध्ये सगळं चालतंय. मग ते म्हणला, घेऊन चाल. बरं म्हणला, पण म्हणला मला आज खरंच विश्वास दे म्हणला आता की तू माझी शक्ती नाही आहे तुझ्या मागं पळण्याची. तू काय मी पर्वत चढणार तर मागून चढणार आहे सावकाश, तू घेऊन पळून गेला तरी मला कळायचं नाही. तरी पण तो म्हणतो, नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आता काय झालं, तो फास्ट चढतोय, जरी 3 बॅग आहेत त्याकडे तरी तरुण आहे तो, आणि तो त्या टेकडीच्या पर्वताच्या टोकावर जाऊन पोचला. तिथे जाऊन थांब म्हणलं होतं ह्यानी त्याला, आणि हा आपला सावकाश चढतोय. पण तिथं जाऊन पोचल्यावर आता 3 बॅग आहेत हातात. चुकीचा विचार जो आला ना अंतरंगात, त्याला म्हणायचं पाप. आता तो पाप काय त्याच्या मनात तरळायला लागलं. म्हटलं, मी हे घेऊन गेलो तरी कुठं शोधणार आहे तो मनुष्य मला, आणि माझं लाईफ किती चेंज होईल जर मला हे सगळं मिळालं धन, तर किती राजासारखं मी राहीन. म्हणजे चांगलं लग्न होईल, बायको मिळेल, संसार थाटेन, किती माझं लाईफच चेंज होऊन जाईल पूर्ण. बस एक विचार आला आणि त्यांनी काय केलं, 3 पोटल्या घेऊन घरी गेला. आता त्याला इतकी उत्सुकता, सांगा कुठली इच्छा, विषय ग्रहण करण्याची इच्छा झाली की काय आहे लवकर बघायचंय काढून. कशाय भाव काय झाले, लोभ कशाय झाला होता, आणि लोभ झाला की ते घेऊन पळाला तो. आणि आता पापाचा उदय असा विचार आला की काय आहे ते, आणि त्यांनी ते उघडून बघितलं तर प्रत्येक पोटलीमध्ये फक्त दगडं भरली होती. आता पहिली पोटली उघडल्यावर त्याला भय वाटला, असं कसं काय. दुसरी उघडली, तिसरी उघडली, 3ही मध्ये मोठी मोठी दगडं. काय केलं होतं त्यांनी एवढं वेळ, दगडं फक्त ओझं वाहिलं होतं. पण तिसऱ्या पोटलीमध्ये काय झालं, त्याला एक लेटर मिळालं, आणि त्या लेटरमध्ये काय लिहिलं होतं की जर तू आज ही पोटली घेऊन पळाला नसतास तर तुला आज मी राजा बनवणार होतो. का? कारण या राज्याला वारीस नव्हता, मी राज्याचा राजा आहे, आणि मला एखाद्या इमानदार माणसाची तलाश होती. कुठून मला मिळायचा तो, मी काय असं विचारायला गेल्यावर थोडी कोण सांगणार आहे. आणि ते वाचल्यावर आता त्या डोळ्यातून गळागळा पाणी गळायला लागलं. का? तो म्हटला, मी आजपर्यंत लाईफ लॉंग कधी चुकीचा विचार केला नाही, सतत मी इमानदारीने काम केलंय, इमानदारीनेच करायचे विचार केलेत, आणि मी आज एक चुकीचा विचार केला एक लाईफमध्ये फर्स्ट टाइम.
काय झालं हो, असं त्या राजाचं चित्र समोर दिसत होतं त्याला. आणि त्याच्या बाजूला हा भिकारी बनून उभारलाय. म्हणजे म्हणायचंय पापाचा उदय आला तर त्या पापाच्या पूर्तीसाठी जे काय करतो ती सगळी इच्छा नियमाने आपला घात करते. म्हणून सांगायचंय की कुठल्याही इच्छेच्या अधीन होऊ नका. काय काय इच्छा आहे तो नील? संसार थाटायचा अजून चांगला, खूप पैसा कमवायचा, कुठं कुठं जायचं, फॉरेनला जायचं, काय काय इच्छा ऐश्वर्या, किती इच्छा आहेत सांग? मी पूर्ण करणार नाही. फक्त इच्छा करायचं नाही हे मला सांगायचं आहे. जेवढ्या इच्छा करणार तेवढं अधिक दुःख आहे. जितकं इच्छांना कंट्रोल आहे तितकं सुख आहे. मुनींना काय इच्छा असते सांग? काय असते काका इच्छा? आज आहार चांगला व्हावा, निरंतराय व्हावा, आज लोक भरपूर यावीत प्रवचनला. काय इच्छा असते? आज झोप चांगली लागावी, चांगल्या ठिकाणी राहायला मिळावं, लोकांनी चांगला बर्ताव करावा. काय इच्छा? काय कुठेही कसली इच्छा नसती म्हणून सुखी असतात ते. मुनींना त्या त्यागींना काय इच्छा असते? आम्हाला काय इच्छा असते सांग? पूजानी वेळेवर यावं, पूजानी सगळं चांगलं करावं, इच्छाच नाही कसली, असं निरीह असतात ना. आणि त्या निमित्तात सगळं आपोआप घडत जातं. जे काय किती इच्छा केली होती सांग त्यांनी तू इथं यावं, त्यांना असं चांगलं काहीतरी मिळावं, ट्रीटमेंट, कशाची इच्छा नाही. जेवढं ते निरपेक्ष होते ना तेवढं चांगल्या गोष्टींचा लाभ त्यांना होतो. तसंच आपल्या पण जीवनात आहे. जेवढं आपण निरपेक्ष करणार ना, जीवन जगणार, तेवढं चांगल्या गोष्टी आपल्याकडे येतात. आणि आपल्याला ते पाहिजे म्हणून इच्छा करायला गेलो की नियमाने त्यापासून वंचित राहतो. म्हणून सांगायचं आहे काय, इच्छांना जिंका तर तिथं धर्माची सुरुवात होते. त्यासाठी मी निरीह स्वभावी आहे, मला पराची इच्छा नाही आहे किंवा माझ्यामध्ये परद्रव्य काय करू शकत नाही ह्याचा निर्णय व्हायला पाहिजे. म्हणून त्यासाठी मी निर्मोह आहे हे जाणा. हो, हातावर हात ठेवा, ताट बसा, डोळे अलगद बंद करा. जाणा हा मी इच्छारहित जीव आहे. या जीवाला परद्रव्याची किंचितही अपेक्षा नाहीच. मी परद्रव्यावर जगणारा नाही, निर्णय करा. माझे सुख परामध्ये नाहीच, माझ्यामध्येच आहे. निरीह स्वरूप आहे जाणा, निष्पाप स्वरूप आहे अनुभवा. निष्कषाय स्वरूपोऽहम्, अतीन्द्रिय स्वरूपोऽहम्, निर्मोह स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो